मित्रांनो, एसटी महामंडळाने ऑलेक्ट्रा कंपनीशी करार करून भाडे तत्वावर बसेस घेतलेले आहेत। त्यासाठी साहजिकच चालक व इतर कर्मचाऱ्यांची भरती करण्यात येणार आहे। महाराष्ट्रातील बहुतांश विभागात वातानुकूलित एसी बसेस येणार असून काही विभागात तर सुरुवात देखील झालेली आहे। आता या दोन प्रकारच्या ई बसेस आहेत। पहिली आहे 9 मीटर लांबीची, तर दुसरी आहे 12 मीटर लांबीची। दोघांमध्ये एसी सिस्टीम जर सोडली ना तर काही फंक्शन काही प्रमाणात वेगवेगळे आहेत। आता आपल्या डिझेल बसेसपेक्षा चालवण्यासाठी अतिशय सॉफ्ट बस म्हणता येईल हिला। बस चालवताना आवाज वगैरे गोंगाट वगैरे असं काही होत नाही। त्याचप्रमाणे पेट्रोल डिझेलच्या ज्या गाड्या चालवणारे चालक आहेत त्यांना प्राथमिक प्रशिक्षण घेणं अत्यंत गरजेचं आहे। तसं बघायला गेलं तर ते ऑलेक्ट्रा कंपनीचे जे इंजिनियर वगैरे मंडळी असते ना ते आपल्याला मदत करते आहेत। आता जळगाव विभागात देखील ऑलेक्ट्रा कंपनीच्या शिवाई बसेसचे आगमन झालेले आहे। त्या अनुषंगाने कर्मचारी भरती पण सुरू झालेली आहे आणि अनेक वाहनांना याबाबत उत्सुकता असल्याने गोंधळाचे वातावरण निर्माण झालेले होते। त्यामुळे आपण हा व्हिडिओ बनवतोय आणि या व्हिडिओमध्ये आपण काय करतोय की सर्व माहिती त्यांना देतोय आणि एक एक माहिती जर आपल्याला मिळाली ना म्हणजे आपल्या डोक्याचा ताण कमी होतो। मित्रांनो, ही बस ऑलेक्ट्रा कंपनीची असून तिला शिवाई हे नाव दिलेले आहे। ऑलेक्ट्रा कंपनीच्या या बसेस एसटी महामंडळाने भाडे तत्वावर घेतलेले आहे बरं का। आणि अशा हजारो बसेस महामंडळाकडे येणार आहेत, म्हणजे मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होणार आहे। ऑलेक्ट्रा निर्मित शिवाई बसेसच्या देखभालीचं जे काम आहे ते दुसऱ्या कंपनीने घेतले आहे। तिचं नाव आहे EV ट्रान्सपोर्ट, तिला EV ट्रान्स म्हणतात। आणि कर्मचारी भरतीचंही काम आणि ट्रेनिंग देण्याचं काम, कागदपत्र पडताळणी वगैरे आणि नियोजनाचं जे काम आहे ते मोरिया कंपनीकडे देईल। म्हणजे ही तिसरी कंपनी मोरिया, म्हणजे एकंदरीत 3 कंपन्यांचा कारभार आहे। तर मोरिया कंपनी काय करेल, कर्मचाऱ्यांची भरती वगैरे ही सर्व प्रक्रिया ते करणार आहे। आता ह्या ई बससाठी पुढील पदं भरण्यात येतील। म्हणजे सर्वात मोठी जर कोणती भरती होईल तर ती चालक पदासाठी होईल आणि या पदासाठी इच्छुक व्यक्तींनी आपल्यासोबत आधार कार्ड, पॅन कार्ड, आपलं हेवी लायसन्स, बॅच बिल्ला, अनुभवाचा दाखला, पोलीस व्हेरिफिकेशन दाखला आणि शासकीय महाविद्यालयाचा फिटनेसचा दाखला इत्यादी आणणं आवश्यक आहे। म्हणजे हे जरी तुम्ही ओरिजिनल आणलं पण तो झेरॉक्स प्रती जोडल्यानंतर तरी चालते, परंतु सुरुवातीला दाखवायला आपल्याला ओरिजिनल आणावं लागतं। त्याचप्रमाणे चालक पदासाठी शैक्षणिक पात्रता जी आहे ना ती 10वी पास असली तरी चालेल। त्याला असं काही फार मोठं नाही की तुम्हाला 12वी पाहिजे, 10वी पास असलं तरी चालते। त्याचप्रमाणे इतर पदांसाठी पण भरती सुरू आहे बरं का। म्हणजे जसं डाटा मॅनेजर आहे, सुपरवायझर आहे, सफाई कर्मचारी आहे व ITIची ट्रेड झालेली जे काही उमेदवार आहे त्यांच्याकरता पण जागा आहेत, पण ते फक्त लिमिटेड आहे। आता महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय की आपले परिवहन मंत्री महोदय यांनी मगाशी घोषणा केलेली होती ना की एसटी महामंडळात मेगा भरती होणार। ही पदे जवळपास 18,000पेक्षा जास्त आहेत। त्यामुळे ऑलेक्ट्रा कंपनीच्या शिवाईच्या ई बससाठी निवड झालेल्या कर्मचाऱ्यांना एसटी महामंडळात सामावून घेण्याबाबत अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही। पुढे भविष्यात होतो का नाही ते समजेल आपल्याला। परंतु मित्रांनो, आज आपण बऱ्याच गोष्टी जाणून घेतल्यात, पण 2 महत्त्वाच्या गोष्टी म्हणजे कर्मचाऱ्यांना मिळणारा पगार काय आणि कामाचे स्वरूप काय, तर ते आपण जाणून घेऊ। या ठिकाणी विविध पदावर निवड झालेले जे कर्मचारी आहेत त्यांचा पगार जवळपास 18 ते 20 हजार रुपये मिळण्याची शक्यता आहे। तदनंतर संबंधित कर्मचाऱ्यांचे कार्य, अनुभव आणि ह्या सर्व गोष्टी लक्षात घेऊन टप्प्याटप्प्याने पगार वाढवणार असल्याचे सूत्रांनी सांगितले। आता उरला प्रश्न कामगिरीचा। म्हणजे मिळालेल्या माहितीनुसार जर पहिल्या दिवसाला चालकाचे जवळपास 500 किलोमीटर झाले असतील तर त्या चालकास दुसऱ्या दिवशी फ्री हजेरी मिळेल। म्हणजे पहिल्या दिवसासोबत दुसऱ्या दिवसाची देखील हजेरी भरून मिळेल। त्याचप्रमाणे जर समजा म्हणजे आता महिन्याचा हिशोब जर केला आपण तर 30 दिवसाचा एकूण महिना आहे आपला, तर मग 15 दिवस तरी आपल्याला कामगिरी आहे आणि 15 दिवस सुटी आहे अशी आपल्याला माहिती मिळाली आहे। आता एकंदरीत या पद्धतीची पूर्ण कार्यप्रणाली तिथे काम करणार आहे आणि ज्या ज्या उमेदवारांना त्या ठिकाणी आपले भरती प्रक्रियेमध्ये सहभाग नोंदवायचा असेल किंवा भरती व्हायचं असेल त्यांनी ऑलेक्ट्रा कंपनीच्या ऑफिसजवळ एकत्रित व्हायचं। म्हणजे ज्या ठिकाणी ह्या बस चार्ज होतात, चार्जिंग स्टेशन ज्याला म्हणतात, त्या ठिकाणी त्यांनी एकत्र व्हायचं आहे। आता तुम्ही म्हणाल जळगावला कुठं, तर जळगावला विभागीय कार्यशाळा आहे। अजिंठा चौफुलीजवळ विभागीय कार्यशाळा आहे आणि त्या विभागीय कार्यशाळेच्या भिंतीला लागूनच मोठं चार्जिंग स्टेशन आहे। त्या चार्जिंग स्टेशनला यायचं आहे आणि त्या ठिकाणी हे सर्व कागदपत्र दाखवून त्या ठिकाणीच आपला फॉर्म भरून घ्यायचा आहे आणि भरती प्रक्रियेमध्ये आपला सहभाग नोंदवायचा आहे। आता ही जी काही आपल्याला माहिती मिळाली ती आपल्याला कशी वाटली ती कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। धन्यवाद।